नमस्कार मित्रांनो, माझे नाव हर्षित नरेंद्र वरखडे आहे। मी NMD कॉलेज गोंदिया येथील विद्यार्थी आहे। माझा सब्जेक्ट आहे कंपनी लॉ व माझा टॉपिक आहे असाइनमेंट टॉपिक आर्टिकल ऑफ असोसिएशन्स म्हणजेच नियमावली, सबमिटेड बाय विक्रम रिथानी। क्लास आहे माझं BCom फर्स्ट सेम मराठी। तर आर्टिकल ऑफ असोसिएशन म्हणजेच नियमावली म्हणजे कोणतीही कंपनीकरिता किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याकरिता नियमावलीची खूप गरज असते। भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी विविध कागदपत्रे सादर करावी लागतात, त्यात कलम 5 अनुच्छेद 1 व 7 अनुच्छेद 1 अनुसार नियमावलीचा समावेश करण्यात आला आहे। नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत कारभारासंबंधी नियम नमूद करण्यात आलेले असतात। नियमावलीत कंपनीचा अंतर्गत कारभार सुव्यवस्थित चालविता येते। यात कंपनीचे संचालक, अंशधारी आणि इतर अधिकारी यांच्या अधिकारांचे संबंधी नियम व माहिती दिली असते। नियमावलीची व्याख्या कंपनी कायदा अनुच्छेद 2 अनुच्छेद 5 मध्ये नियमावलीची व्याख्या पूर्वीच्या कंपनी कायद्याखाली किंवा वर्तमान कंपनी कायद्याखाली मूळ रूपात तयार केलेले आणि वेळोवेळी सुधारित केलेले अंतर्गत व्यवस्थेचे नियम म्हणजे कंपनीची नियमावली होय। नियमावली म्हणजे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाकरिता तयार केलेले आदर्श व नियम होय। नियमावलीचे महत्त्व कंपनीचा व्यवसाय चालविण्यासाठी आणि कंपनीच्या अंतर्गत व्यवसाय व्यवस्थापनासाठी निश्चित नियम असणे आवश्यक आहे। नियमांच्या अभावी कंपनीचा कारभार सुरळीतपणे चालविणे शक्य होत नाही। नियमांच्या चौकटीत केलेले कार्य प्रत्येकावर बंधनकारक असते, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत नाही। म्हणून कंपनी कायद्याद्वारे प्रत्येक कंपनीवर नियमावलीचे बंधन घालण्यात आले आहे। नियमावलीचे कायदेशीर महत्त्व। पहिला महत्त्व सभासदांच्या दृष्टीने महत्त्व। कंपनी कायद्याच्या कलम 66 नुसार नियमावलीचे कंपनीचे सभासद बांधील असतात। कंपनीचे नियमावली ही सर्व सभासदांना बंधनकारक असते। त्यांनी जणू काही कंपनीशी लेखी करार केलेला आहे। अशा पद्धतीने ज्यांना नियमावलीतील तरतुदीचे पालन करावे लागते। नियमावलीतील भागधारकांचे अधिकार, भागधारकांच्या सभा, मतदाधिकार, संचालकांशी संबंधित तरतुदी इत्यादींचे पालन योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही हे पाहण्याचा व त्याबद्दल कंपनीचा जॉब विचारण्याचा अधिकार भागधारकांना असतो। संचालकाच्या दृष्टीने महत्त्व। नियमावलीचे महत्त्व संचालकाच्या दृष्टीने फार जास्त असते। संचालकांना व्यवसायाचे संचालन करीत असताना वेळोवेळी विविध प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात। हे निर्णय घेण्यापूर्वी ते नियमावलीतील बसतात किंवा नाही याची खात्री संचालकांना करून द्यावी लागते। संचालकांना आपल्या कार्याची व्याप्ती आणि मर्यादा ठरविण्यासाठी नियमावलीचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग असतो। कंपनीच्या दृष्टीने महत्त्व। नियमावलीचे पालन करणे कंपनीच्या दृष्टीने बंधनकारक आहे। कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश साध्य करून घेण्यासाठी जी संघटना उभारली जाते, त्यांच्या व्यवस्थापनाची तरतूद नियमावलीत केलेली असते। कंपनीच्या विविध पदाधिकाऱ्यांची कर्तव्ये, त्यांची जबाबदारी, त्यांचे अधिकार, त्यांचा स्पष्ट उल्लेख नियमावलीत केलेला असतो। त्यामुळे प्रत्येकाला आपले काम व्यवस्थितरित्या पार पाडता येते। नियमावलीमुळे कंपनीला फार दैनिक कारभार सुरळीतपणे चालविता येते।
अशा प्रकारे कंपनी संचालक आणि सभासद या प्रत्येकाच्या दृष्टीने नियमावलीचे महत्त्व असते. नियमावलीत समाविष्ट होणाऱ्या काही बाबी. नियमावलीची व्याप्ती बरीच मोठी असते. नियमावलीतील प्रामुख्याने खालील बाबी समाविष्ट असतात. कंपनी कायद्याच्या सारणी ग मधील काही नियम वगळण्यात आले असल्या त्यासंबंधीची माहिती. भागधारक, कर्जरोखेधारक, संचालक आणि इतर महत्त्वपूर्ण अधिकारी यांच्यातील संबंधांचे निर्धारण. भाग भांडवल, भागाचे प्रकार आणि भागधारकांचे अधिकार. भागांवरील ग्रहणाधिकार. भाग भांडवल विक्रीला काढण्याची व भागाचे वाटप करण्याची कार्यपद्धती. भागाची जप्ती. भाग प्रमाणपत्रे निर्गमित करण्याची कार्यपद्धती. भागाचे हस्तांतरण आणि हस्तांकन. भाग अधिपत्र. भाग भांडवलात परिवर्तन करणे. भाग भांडवलाचे पुनर्संघटन आणि एकत्रीकरण करणे. प्रारंभिक करारांना मान्यता देण्यासंबंधीचे नियम. कंपनीचा कर्ज काढण्याचा अधिकार. सभासदांना मतदानाचा अधिकार. किमान अभिदान राशी किंवा किमान वर्गणीची रक्कम. विविध प्रकारच्या सभाबद्दलचे नियम. संचालकांची नेमणूक. अधिकार, कर्तव्य, योग्यता, मोबदला इत्यादी संबंधीचे नियम. कंपनीची सर्व मुद्रा व तिच्या उपभोगाबद्दलचे नियम. लाभांश आणि राखीव निधी. हिसेब आणि हिसेब तपासणी. नफ्याचे भांडवलीकरण करण्यासंबंधीचे नियम. ठरावासंबंधीचे नियम. कंपनीचे समापन करण्यासंबंधीचे कार्यपद्धती. हॅलो, माझं नाव साक्षी अरुण मांढरे आहे. मी नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज गोंदियामध्ये शिकत असून क्लास BCom फर्स्ट इयर, मीडियम मराठी. माझ्या असाइनमेंटचं नाव आहे माहितीपत्रक असत्य कथनाचे परिणाम. गायडेड बाय विक्रम प्रिटियानी सर. सब्जेक्ट कंपनी लॉ. तर चला, तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल, असत्य कथन म्हणजे काय? असत्य कथन म्हणजे माहितीपत्रक म्हणजे कंपनीने जाहीर केलेली जाहिरात. एखाद्या कथन किंवा स्वरूप किंवा संदर्भ या बाबीचा विचार करून दिशाभूल करणारे आहे असे वाटले तर असत्य कथन आहे असे समजले जाईल. असत्य कथनाचा परिणाम 2 प्रकारे असतो. पहिला, करार संपुष्टात आणण्याचा अधिकार. दुसरा, नुकसान भरपाईचा अधिकार.